रात्र चौथी. पुण्यात्मा यशवंत. त्या दिवशी शनिवार होता. एकादशी होती. श्यामने गोष्ट सांगायला सुरुवात केली. जरा थांब, बारकू यायचाय. काल तो भाकर न खाताच आला होता, शिवा म्हणाला. तो पहा आला. ये बारकू ये, माझ्याजवळ बैस, असं म्हणून गोविंदाने बारकूस आपल्याजवळ बसवलं. श्याम सांगू लागला. ते पावसाळ्याचे दिवस होते. कोकणातील पाऊस तो. मुसळधार पाऊस ओतत होता. जिकडं तिकडं पाण्याचे लोट खळखळाटत वाहत होते. पावसातून डोक्यावर इरली घेऊन कुडकुडत आम्ही शाळेत गेलो. त्यावेळेस कोकणात छत्र्या फार बोकाळल्या नव्हत्या. इरली फारच सुंदर आणि साधी असतात. आमचा धाकटा भाऊ जरा आजारी होता, म्हणून तो आमच्याबरोबर शाळेत आला नाही. दादा आणि मी शाळेत गेलो. आम्ही शाळेत गेलो, पण घरी यशवंताचं दुखणं एकाएकी वाढलं. तो 2 दिवस नालगुदाने आजारी होता, पण ते दुखणं बरं झालं होतं. दुसरंच दुखणं उत्पन्न झालं. पहाटे त्याचं पोट दुखण्याचं निमित्त झालं. पोट जास्त दुखू लागलं. पोट फुगायला लागलं. त्याला शौचास होईना आणि लघवीसही होईना. खेड्यात कुठला डॉक्टर आणि कुठला एनिमा. घरगुती उपाय चालले होते. आमचा गडी गोविंदा आम्हाला शाळेत बोलवण्यासाठी आला. अण्णा, दादा अशी यशवंत आमची आठवण करत होता. आम्ही शाळेतून घरी आलो तर कितीतरी गर्दी. गावातील काही वैद्य आले होते. पितांबरभाई, कुशाप्पा आले होते. माझा भाऊ गडाबडा लोळत होता. पोट फुगत चाललं तरी त्याला अतिशय तहान लागत होती. त्याला पाणी देत नव्हते. पाण्याच्या भांड्याकडे तो गडाबडा लोळत सुटे. त्याला पुन्हा धरून ठेवत. त्याचं वय 6 वर्षांचं असेल तेव्हा. आदल्या दिवशीच आई त्याला रागे भरली होती. अंगणात चण्याची डाळ वाळत घातली होती. शेळी येऊन डाळ खाऊ लागली तर यशवंताने तिला हाकललं. शेळीने तोंड घालून डाळ उडवली होती. ती तो सारखी करत होता. गोळा करून ठेवत होता. इतक्यात आजीने पाहिलं आणि ती म्हणाली, डाळ खातोच का रे चोरा? आणि कळू नये म्हणून नीट सारखी करून ठेवतोयस वाटतं. बराच की रे. नाही ग आजी, मी नव्हतो खात. उगीच आपला माझ्यावर आळ. रडकुंडीला येऊन यशवंत म्हणाला. घरात आई सांधे दुखण्याने त्यावेळेस आजारी होती. तिला चालता येत नसे. ती फार अशक्त झाली होती. खोलीत पडलेली असे. यशवंत आत आईजवळ गेला तो आईही त्याला रागे भरली. डाळ खात होतास का रे? कितीदा सांगितलंय वस्तूला हात लावू नये म्हणून. आई, मी देवा शपथ नाही हो खाल्ली डाळ. का सारी जण मला बोलताय? असं म्हणत यशवंता बाहेर गेला आणि काळांब्याखाली रडत बसला. आदल्या दिवशीचा तो प्रकार. पण आता तर यशवंता मरणाच्या दारी पडला होता. सत्याची परीक्षा मरणाच्या दरबारात होत असते. यशवंता निकाल मागण्यासाठी का देवाकडे निघाला? इतकं का त्याच्या मनास ते लागलं होतं? यशवंता वाचणार नाही असं वाटलं. 9च्या सुमारास तर जास्तच झालं दुखणं. आई, मला ठेवा, तो क्षीण आवाजात म्हणाला. माझ्याजवळच आहेस बाळ तू, आई म्हणाली. अशक्त आणि आजारी आईने मरणोन्मुख यशवंताचं डोकं मांडीवर घेतलं होतं. तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं. आई, माझं डोकं खाली ठेव हो. तुझी मांडी दुखेल. तुझे सांधे दुखतात ना? यशवंत खोल आवाजात म्हणाला. आईचं हृदय गहिवरलं. नाही हो बाळ दुखत सांधे, मला काही होत नाही. मुलाच्या दुखण्यापुढे आईचं दुखणं टिकत नाही हो.
मुलाला बरं करण्यासाठी आईच्या अंगात नसलेली शक्ती येते. माझी मांडी नाही हो दुखत. तुलाच ही माझ्या मांडीची हाडं खुपत असतील, आई म्हणाली. आईकडे शेवटच्या प्रेमळ दृष्टीने बघत तिचा हात हातात घेऊन यशवंत म्हणाला, आई, तू आपली माझ्याजवळ बस म्हणजे पुरे. तू जवळ असलीस म्हणजे झालं. यशवंताचा एक एक शब्द आईच्या आणि आम्हा सर्वांच्या हृदयास घरं पाडीत होता. आईला आदल्या दिवशीची आठवण झाली. भरून आले तिचे डोळे, भरून आला ऊर. तिने एकदम त्या मरणोन्मुख बाळाचं चुंबन घेतलं. त्या म्लान होणाऱ्या मुखकमलावर अश्रुसिंचन केलं. ते पहा. प्रेमळ डोळे यशवंताने उघडले आणि आईकडे परमभक्तीने आणि प्रेमाने त्यानं पाहिलं. त्यानंतर थोडा वेळ गेला आणि तो आमचा यशवंत राम राम म्हणत आम्हाला सोडून गेला. आई नेहमी म्हणायची, यशवंत पुण्यात्मा होता म्हणून तो एकादशीच्या दिवशी देवाकडे गेला. लहानपणी आम्ही आकाशाकडे पाहत असू आणि तो तारा यशवंताचा असेल असे एकमेकांस दाखवून म्हणत असू. पुण्यात्म्यांचे आकाशात तारे होतात असं वडील आम्हास सांगत. आम्हालाही ते खरंच वाटायचं. आज यशवंत नाही आणि आईही नाही, पण त्या मरणप्रसंगीचे खरे उभयतांचे प्रेम ते अमर आहे. असा थोर भाऊ आणि अशी थोर माता मला मिळाली होती या विचाराने मला धन्यता वाटते. त्यांच्या नखाची सर मला नाही. मी पामर किडा, पण माझ्यातही काही चांगुलपणा, काही प्रेम असलं तर त्याचं श्रेय त्या मातृनिष्ठ भावास आणि मुलांच्या शीलांस जपणाऱ्या त्या थोर मातेसे. अशी आई आणि असे भाऊ लाभायला पूर्वसुकृतच लागतं. बहुता सुकृताची जोडी पदरी असायला हवी. सत्संगती लाभायला जशी पुण्याई लागते त्याप्रमाणे थोर माता पित्रे, थोर भावंड मिळायलाही पुण्याई लागते. पण माझी असेल असं मला वाटत नाही. ईश्वराच्या कृपेची ती देणगी होती. रात्र चौथी. पुण्यात्मा यशवंत. त्या दिवशी शनिवार होता. एकादशी होती. श्यामने गोष्ट सांगायला सुरुवात केली. जरा थांब, बारकू यायचाय. काल तो भाकर न खाताच आला होता, शिवा म्हणाला. तो पहा आला. ये बारकू ये, माझ्याजवळ बैस, असं म्हणून गोविंदाने बारकूस आपल्याजवळ बसवलं. श्याम सांगू लागला. ते पावसाळ्याचे दिवस होते. कोकणातील पाऊस तो. मुसळधार पाऊस ओतत होता. जिकडं तिकडं पाण्याचे लोट खळखळाटत वाहत होते. पावसातून डोक्यावर इरली घेऊन कुडकुडत आम्ही शाळेत गेलो. त्यावेळेस कोकणात छत्र्या फार बोकाळल्या नव्हत्या. इरली फारच सुंदर आणि साधी असतात. आमचा धाकटा भाऊ जरा आजारी होता म्हणून तो आमच्याबरोबर शाळेत आला नाही. दादा आणि मी शाळेत गेलो. आम्ही शाळेत गेलो, पण घरी यशवंताचं दुखणं एकाएकी वाढलं. तो 2 दिवस नालगुदाने आजारी होता, पण ते दुखणं बरं झालं होतं. दुसरंच दुखणं उत्पन्न झालं. पहाटे त्याचं पोट दुखण्याचं निमित्त झालं. पोट जास्त दुखू लागलं. पोट फुगायला लागलं. त्याला शौचास होईना आणि लघवीसही होईना. खेड्यात कुठला डॉक्टर आणि कुठला एनिमा. घरगुती उपाय चालले होते. आमचा गडी गोविंदा आम्हाला शाळेत बोलवण्यासाठी आला. अण्णा, दादा अशी यशवंत आमची आठवण करत होता. आम्ही शाळेतून घरी आलो तर कितीतरी गर्दी. गावातील काही वैद्य आले होते. पितांबरभाई, कुशाप्पा आले होते.
माझा भाऊ गडाबडा लोळत होता. पोट फुगत चाललं तरी त्याला अतिशय तहान लागत होती. त्याला पाणी देत नव्हते. पाण्याच्या भांड्याकडे तो गडाबडा लोळत सुटे. त्याला पुन्हा धरून ठेवत. त्याचं वय 6 वर्षांचं असेल तेव्हा. आदल्या दिवशीच आई त्याला रागे भरली होती. अंगणात चण्याची डाळ वाळत घातली होती. शेळी येऊन डाळ खाऊ लागली तर यशवंताने तिला हाकललं. शेळीने तोंड घालून डाळ उडवली होती. ती तो सारखी करत होता. गोळा करून ठेवत होता. इतक्यात आजीने पाहिलं आणि ती म्हणाली, डाळ खातोच का रे चोरा? आणि कळू नये म्हणून नीट सारखी करून ठेवतोयस वाटतं. बराच आहेस की रे? नाही ग आजी, मी नव्हतो खात. उगीच आपला माझ्यावर आळ. रडकुंडीला येऊन यशवंत म्हणाला. घरात आई सांधे दुखण्याने त्यावेळेस आजारी होती. तिला चालता येत नसे. ती फार अशक्त झाली होती. खोलीत पडलेली असे. यशवंत आत आईजवळ गेला तो आईही त्याला रागे भरली. डाळ खात होतास का रे? कितीदा सांगितलंय वस्तूला हात लावू नये म्हणून. आई, मी देवा शपथ नाही हो खाल्ली डाळ. का सारी जण मला बोलताय? असं म्हणत यशवंता बाहेर गेला आणि काळांब्याखाली रडत बसला. आदल्या दिवशीचा तो प्रकार. पण आता तर यशवंता मरणाच्या दारी पडला होता. सत्याची परीक्षा मरणाच्या दरबारात होत असते. यशवंता निकाल मागण्यासाठी का देवाकडे निघाला? इतकं का त्याच्या मनास ते लागलं होतं? यशवंता वाचणार नाही असं वाटलं. 9च्या सुमारास तर जास्तच झालं दुखणं. आई, मला ठेवा, तो क्षीण आवाजात म्हणाला. माझ्याजवळच आहेस बाळ तू, आई म्हणाली. अशक्त आणि आजारी आईने मरणोन्मुख यशवंताचं डोकं मांडीवर घेतलं होतं. तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं. आई, माझं डोकं खाली ठेव हो. तुझी मांडी दुखेल. तुझे सांधे दुखतात ना? यशवंत खोल आवाजात म्हणाला. आईचं हृदय गहिवरलं. नाही हो बाळ दुखत सांधे, मला काही होत नाही. मुलाच्या दुखण्यापुढे आईचं दुखणं टिकत नाही हो. मुलाला बरं करण्यासाठी आईच्या अंगात नसलेली शक्ती येते. माझी मांडी नाही हो दुखत. तुलाच ही माझ्या मांडीची हाडं खुपत असतील, आई म्हणाली. आईकडे शेवटच्या प्रेमळ दृष्टीने बघत तिचा हात हातात घेऊन यशवंत म्हणाला, आई, तू आपली माझ्याजवळ बस म्हणजे पुरे. तू जवळ असलीस म्हणजे झालं. यशवंताचा एक एक शब्द आईच्या आणि आम्हा सर्वांच्या हृदयास घरं पाडीत होता. आईला आदल्या दिवशीची आठवण झाली. भरून आले तिचे डोळे. भरून आला ऊर. तिने एकदम त्या मरणोन्मुख बाळाचं चुंबन घेतलं. त्या म्लान होणाऱ्या मुखकमलावर अश्रुसिंचन केलं. ते पहा. प्रेमळ डोळे यशवंताने उघडले आणि आईकडे परमभक्तीने आणि प्रेमाने त्यानं पाहिलं. त्यानंतर थोडा वेळ गेला आणि तो आमचा यशवंत राम राम म्हणत आम्हाला सोडून गेला. आई नेहमी म्हणायची, यशवंत पुण्यात्मा होता म्हणून तो एकादशीच्या दिवशी देवाकडे गेला. लहानपणी आम्ही आकाशाकडे पाहत असू आणि तो तारा यशवंताचा असेल असे एकमेकांस दाखवून म्हणत असू. पुण्यात्म्यांचे आकाशात तारे होतात असं वडील आम्हास सांगत. आम्हालाही ते खरंच वाटायचं. आज यशवंत नाही आणि आईही नाही. पण त्या मरणप्रसंगीचे
खरे उभयतांचे प्रेम ते अमर आहे. असा थोर भाऊ आणि अशी थोर माता मला मिळाली होती. या विचाराने मला धन्यता वाटते. त्यांच्या नखाची सर मला नाही. मी पामर किडा. पण माझ्यातही काही चांगुलपणा, काही प्रेम असलं तर त्याचं श्रेय त्या मातृनिष्ठ भावास आणि मुलांच्या शीलांस जपणाऱ्या त्या थोर मातेसे. अशी आई आणि असे भाऊ लाभायला पूर्वसुकृतच लागतं. बहुता सुकृताची जोडी पदरी असायला हवी. सत्संगती लाभायला जशी पुण्याई लागते, त्याप्रमाणे थोर माता पित्रे, थोर भावंड मिळायलाही पुण्याई लागते. पण माझी असेल असं मला वाटत नाही. ईश्वराच्या कृपेची ती देणगी होती.